हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आम्ही आलो आहोत मल्हारगडला. पुण्यापासून अगदी जवळ असलेला पुण्यातील शेवटचा किल्ला. तर चला तर बघूया मल्हारगडचा ब्लॉग. जर तुम्ही पुण्याजवळ एखादा शांत, सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणाच्या शोधात असाल तर मल्हारगड हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. पुण्याहून मल्हारगडला जाण्यासाठी दिवेघाट, सासवड रोड मार्गे जावे लागते. गडाच्या पायथ्याशी असलेले सोनोरी गावापर्यंत वाहने सहज पोहोचतात. मल्हारगड इथला निसर्ग, इतिहास आणि सनसेट तुम्हाला एक नक्कीच अविस्मरणीय अनुभव देईल. चला तर मग मल्हारगडच्या सुंदर प्रवासाचा अनुभव घेऊया. सह्याद्रीच्या रांगेमध्ये वसलेला हा गड इतिहास, निसर्ग आणि अध्यात्म यांचा एक सुंदर संगम आहे. मल्हारगड हा मराठा साम्राज्यातील इतिहासातील शेवटचा बांधलेला किल्ला मानला जातो. गडावर प्रवेश करताच आपल्याला राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. यानंतर आम्ही गडावरील प्रसिद्ध खंडोबा मंदिर येथे जात आहोत. इथे गेल्यानंतर खंडोबा मंदिर आणि त्याचा इतिहास आपल्याला पाहायला भेटतो. यानंतर गडावरील आपल्याला शांत वातावरणातील महादेव मंदिर पाहायला भेटते. इथे आल्यानंतर काही वेळ घालवला की मनाला एक वेगळी शांतता मिळते. गडाच्या तटबंदीवरून आजूबाजूला असलेला परिसर, हिरवीगार शेती, डोंगर रांगा आणि सासवड परिसराचे विहंगमय दृश्य दिसते. मल्हारगडची खरी ओळख म्हणजे इथला सूर्यास्त. आणि ऑलरेडी आम्हाला खूप लेट झाला होता, सो आम्हाला सनसेट मिस करायचा नव्हता. दौडते सनसेट टेक्निकली दिस इज बेस्ट एव्हर. सूर्य हळूहळू डोंगर रांगेच्या मागे जात असताना आकाशात पसरलेला केशरी, गुलाबी आणि सोनेरी रंग मन मोहून टाकतो. हा नजारा डोळ्यात आणि कॅमेऱ्यात कैद करण्यासारखा आनंद कुठेच नाहीये. सह्याद्रीच्या कुशीतील हा सुंदर सूर्यास्त मनात कायमची आठवण निर्माण करून जातो. थँक यू गाईज अँड फॉलो फॉर मोर अपडेट्स.